आज आपण एका अशा प्राचीन भारतीय कथेच्या दुनियेत जाणार आहोत जिथे प्रेम आहे, त्याग आहे आणि हो, काही अशक्य वाटणाऱ्या अटीसुद्धा आहेत. समजा कुणाला योग्य मार्गावर परत आणायचं असेल तर काय करता येईल? सगळ्यात प्रभावी मार्ग कोणता असू शकतो? कधीकधी कसं असतं ना, थेट उपदेश करण्यापेक्षा एखादी गोष्ट सांगितली तर ती जास्त परिणाम करते, नाही का? आणि ही कथा म्हणजे फक्त एक पौराणिक कथा नाहीये, तर एका भरकटलेल्या भिक्षूला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी सांगितलेला एक जबरदस्त उपाय होता. तर गोष्टीची सुरुवात होते जेतवनामध्ये, जिथे गुरु एका भिक्षूला काहीतरी समजावून सांगत आहेत. आता हा जो भिक्षू होता ना, तो मोहमायेत अडकला होता, आपल्या मार्गापासून थोडा भडकटला होता आणि त्याला पुन्हा योग्य दिशा दाखवणं खूप गरजेचं होतं. आणि गुरु आपला उपदेश सुरू करतात तोच एका कठोर विधानांनी. त्या कशा अविश्वसनीय असू शकतात हे पटवून देण्यासाठी ते आपल्याच एका पूर्वजन्माची गोष्ट सांगतात. आणि इथूनच आपल्या मूळ कथेला सुरुवात होते. ही गोष्ट आहे बनारस शहरातल्या एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलाची. त्याचं नाव होतं महाधन आणि तो तिथल्या एका सुंदर गणिकेच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेला असतो. त्याचं प्रेम किती तीव्र होतं याचा अंदाज यावरून लावता येतो की तो त्या गणिकेला रोजच्या रोज 1000 सोन्याचे तुकडे द्यायचा. म्हणजे विचार करा, केवढा मोठा खर्च. यावरूनच कळतं की तिने त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचं स्थान मिळवलं होतं. आणि गंमत म्हणजे हा खर्च काही थोड्या दिवसांचा नव्हता. त्याने तिच्यावर तब्बल 80 कोटींची संपत्ती उधळली होती. कल्पना करा किती प्रचंड मोठी वैयक्तिक आणि आर्थिक गुंतवणूक होती ही. आता गोष्टीत एक असा क्षण येतो जिथे सगळं काही बदलून जातं. झालं असं की एका संध्याकाळी राजासोबतच्या बैठकीमुळे महाधनाला पोचायला उशीर होतो आणि आयुष्यात पहिल्यांदाच तो त्या गणिकेच्या घरी रिकाम्या हाताने जातो. इथेच खरा संघर्ष सुरू होतो. महाधन तिला वचन देतो की तो दुसऱ्या दिवशी दुप्पट पैसे देईल, पण ती साफ नकार देते. तिला भीती असते की एकदा का नियम मोडला की तिचा सगळा व्यवसायच बसेल. पैशांपुढे प्रेम, भावना या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी शून्य होत्या. आणि मग येतो तो क्षण जो सगळं काही बदलून टाकतो. एक धक्कादायक क्षण. ती गणिका आपल्या दासींना एक क्रूर आज्ञा देते. विचार करा, ज्या माणसाने तिच्यावर करोडोंची संपत्ती उधळली त्यालाच असा अपमान करून घराबाहेर काढलं जातं. त्यांच्या नात्याचा इतका वाईट आणि अनपेक्षित शेवट होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. या एका घटनेनं महाधनाचं मन पुरतं विढतं. त्याचा जगावरचा विश्वासच उडून जातो. तो इतका निराश होतो की घरी परत जाण्याऐवजी तो थेट शहर सोडून देतो आणि गंगेच्या काठी जाऊन एक संन्यासी म्हणून जगू लागतो. बरं, काही काळ जातो. महाधनाचा एक मित्र असतो जो आता राजा बनलेला असतो. त्याला ही सगळी हकीकत कळते. तो लगेच त्या गणिकेला बोलावून घेतो आणि तिला मृत्यूची धमकी देतो की महाधनाला परत घेऊन ये, नाहीतर तुझं काही खरं नाही. आता ती गणिका त्याला शोधून काढते आणि परत येण्यासाठी त्याची गयावया करते. पण महाधनाचं उत्तर ते खूपच अनपेक्षित आणि अगदी काव्यात्मक असतं. तो म्हणतो, मी परत येईन, पण फक्त तेव्हाच जेव्हा काही अशक्य गोष्टी शक्य होतील. आणि मग तो तब्बल 11 श्लोकांमध्ये अशा काही अटी सांगतो ज्या कधीही पूर्ण होऊ शकत नाहीत. त्याच्या अटी काय होत्या? चला पाहूया. पहिली अट होती निसर्गाच्या नियमांच्या पूर्णपणे विरुद्ध. तो म्हणाला, जेव्हा वाहणारी गंगा नदी कमळाच्या तलावासारखी शांत आणि स्थिर होईल, जेव्हा काळी कोकिळा मोत्यांसारखी शुभ्र पांढरी होईल आणि जेव्हा सफरचंदाच्या झाडांना ताडाची फळं लागायला लागतील, तेव्हा मी परत येईन. म्हणजे बघा, या गोष्टी कधीतरी शक्य आहेत का? त्याच्या पुढच्या अटी तर याहूनही विचित्र होत्या. कारागिरीबद्दलची अटी. तो म्हणतो, जेव्हा कासवाच्या केसांपासून, जे अस्तित्वातच नाहीत, गरम कपडे विणले जातील, जेव्हा डासांच्या इवल्याशा दातांपासून एक मोठा बुरुज बांधला जाईल, किंवा जेव्हा शशाच्या शिंगांपासून, जी कधी नसतातच, एक शिडी बनवली जाईल, तेव्हा मी परत येईन. यातून त्याचा ठाम नकार किती पक्का होता हेच दिसतं. आणि मग तर त्याने कल्पनेची पातळी थेट स्वर्गापर्यंत नेली. एक दिव्य आव्हानच दिलं त्याने. तो म्हणाला, जेव्हा उंदीर त्या सशाच्या शिंगांच्या शिडीवरून चढून स्वर्गात जातील आणि तिथे जाऊन ते चंद्र खाऊन टाकतील, इतकंच नाही तर ते राक्षस राहूला आकाशातून खाली खेचून आणतील, तेव्हा आणि फक्त तेव्हाच मी परत येईन. म्हणजे त्याच्या नकाराची आणि कल्पनाशक्तीची ही हद्दच होती. आणि शेवटी त्याने प्राण्यांच्या वागणुकीबद्दल काही अटी ठेवल्या, ज्या त्यांच्या मूळ स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध होत्या. जसं की जेव्हा गाढवं गाणं बजावणं आणि नाचायला शिकतील, जेव्हा कावळे आणि घुबड प्रेमाने गप्पा मारायला भेटतील, आणि जेव्हा लहान लहान चिमण्या आपल्या चोचीत अख्खा हिमालय पर्वत उचलून देतील, तेव्हा मी परत येण्याचा विचार करेन. ह्या सगळ्या अशक्य अटींमधून तो एकच गोष्ट ठामपणे सांगत होता, मी तुझ्या जगात आता कधीही परत येणार नाही. मग पुढे काय होतं?
ती गणिका त्याचा निर्णय मान्य करते, तोही तिला माफ करतो आणि राजा तिचे प्राण वाचवतो. पण हा कथेचा शेवट असला तरी कथेचा खरा उद्देश वेगळाच आहे. ही जी कथा आहे ती जातक कथा या प्रकारातली आहे. आता जातक कथा म्हणजे काय, तर या प्राचीन भारतीय साहित्यातील अशा कथा आहेत ज्या भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांबद्दल सांगतात आणि प्रत्येक कथेमागे एक महत्त्वाचा नैतिक धडा शिकवण्याचा उद्देश असतो. ह्या कथेचाही तोच उद्देश होता. आणि प्रत्येक जातक कथेच्या शेवटी जसं होतं तसंच गुरु त्या कथेतील पात्रांची ओळख आजच्या काळाशी जोडून देतात. ते सांगतात की त्या कथेतला तो संन्यासी दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः गुरु म्हणजेच बुद्ध होते आणि तो जो राजा होता तो होता त्यांचा प्रिय शिष्य आनंद. तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला? ज्या भरकटलेल्या भिक्षूसाठी ही सगळी कथा सांगितली होती तो पुन्हा आपल्या मूळ मार्गावर आला. त्याने आत्मज्ञानाच्या दिशेने पहिली पायरी यशस्वीपणे ओलांडली. गुरूंची ही गोष्ट सांगण्याची पद्धत खऱ्या अर्थाने यशस्वी झाली होती. तर मग या कथेतून आपण काय शिकायचंय? ही कथा आपल्याला विचार करायला भाग पाडते की कधी कधी आयुष्यात ठामपणे नाही म्हणणं किती गरजेचं असतं. स्वतःच्या तत्वांसाठी, आत्मसन्मानासाठी एक लक्ष्मण रेषा आखणं किती महत्त्वाचं आहे हेच ही कथा आपल्याला सांगते. कधीतरी असा क्षण आलाय का जेव्हा अशक्य हेच एकमेव उत्तर वाटलं होतं?